गणेशोत्सव आलाय। कोल्हापूरचा गणेशोत्सव हा नेहमीच आकर्षणाचा केंद्र बनलाय। शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो। गल्लीबोळात असणाऱ्या मंडळामध्ये स्पर्धा आणि ईर्ष्या टोकाला गेलेली पाहायला मिळते। काही मंडळावर बऱ्याच नेत्यांची छाप आहे। असं असलं तरी दरवर्षी गणेशोत्सवामध्ये काहीतरी नवीनपण आणायचं याची स्पर्धा प्रत्येक मंडळामध्ये असते। त्यातूनच मग खर्चाचा भाग येतो, तो उचलण्यासाठी प्रायोजक शोधले जातात। काही कंपन्याबरोबरच राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली असलेल्या संस्था आणि थेट नेतेच अनेक विविध उपक्रमांचं प्रायोजकत्व बनले आहेत। यापूर्वी नेते आणि पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपापल्या पदाधिकारी आणि सदस्यांना निवडणूक कामासाठी झुंपत असत। आता मात्र ही सर्व जबाबदारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यावर येऊन पडली आहे। यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते पक्ष आणि इच्छुकांकडून गणेश मंडळांना आपापल्याकडे वळवून घेण्यासाठी कमालीची स्पर्धा लागली आहे। एरवी प्रायोजकत्व द्यायला कचवसणारी मंडळी प्रायोजकत्व घ्या असं म्हणत नेते मंडळांच्या मागे लागलेत। मोठ्या मंडळांना आपल्यासोबत घेण्यासाठी लागलेली स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे। यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेशोत्सव आल्याने चुरस वाढली आहे। मात्र निवडणुकीतील टोकाला गेलेली ईर्ष्या, राजकीय पक्षाचे फुटलेले पेव आणि इच्छुकांची भरमसाठ संख्या यामुळे मंडळांनी पक्षाच्या नेत्यांना प्रायोजकत्वासाठी वेटिंगवर ठेवलं आहे। अधिकाधिक आकर्षक यंत्रणा देणाऱ्याकडे मंडळांचं लक्ष आहे। यामध्ये साऊंड सिस्टीम असेल, लेसर शो, महिलांसाठी विविध स्पर्धा आणि त्यासाठी लागणारी भेटवस्तू आणि त्याचबरोबर प्रायोजकत्वाकडे मंडळांनी जास्त भर दिला आहे। त्यामुळे नेत्यांची भव्य दिव्य भेट त्यांचे प्रायोजकत्व आहे असं तरी चित्र सध्या दिसत आहे।